यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम भाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीं नमत राक्षसांतकम. अर्थात जिथे जिथे रामाचं कीर्तन होतं तिथे तिथे हनुमान हात जोडून विनम्रपणे उभे असतात. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरलेले असतात. राक्षसांचा विनाश करणाऱ्या मारुतीला मी नमन करतो. हनुमानाची भक्ती कशी, तर संपूर्ण समर्पित. ते अंतर्बाह्य राममय झालेले दिसतात. रामनामासाठी, रामसेवेसाठी, रामाचा दूत, रामाचा दास म्हणून घेण्यासाठीच त्यांचा जन्म. हनुमानामध्ये भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम दिसतो. ते जितके बलवान तितकेच बुद्धिमान, विचारीही आहेत. केवळ शक्ती असून चालत नाही, तिला युक्तीची, भक्तीची जोड द्यावी लागते. अशी जोड जेव्हा मिळते तेव्हा प्रत्यक्ष भगवंतालाही भक्तापुढे झुकावं लागतं. हनुमंतांच्या याच गुणाचं दर्शन या गोष्टीमध्ये घडतं. उत्तर रामायणानुसार अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यानंतर श्रीरामांनी एका मोठ्या सभेचं आयोजन केलं. त्या सभेसाठी त्यांनी सगळ्या देवता, ऋषीमुनी, किन्नर, यक्ष, मोठमोठे राजे अशा सगळ्यांनाच आमंत्रित केलं. त्या सभेमध्ये नारद मुनीही आले होते. नारदांनी एका राजाला सांगितलं, विश्वामित्र ऋषी सोडून सगळ्यांना नमस्कार कर. राजाने त्याप्रमाणे केलं. आपल्याला नमस्कार केला नाही याचा विश्वामित्रांना राग आला. अपमानित झालेल्या विश्वामित्रांनी भर सभेतच श्रीरामांना आदेश दिला, रामा, ह्या राजाने माझा घोर अपमान केला आहे. सूर्यास्तापूर्वी तू ह्याला मृत्यूदंड दे, अन्यथा तुला माझ्या शापाला सामोरं जावं लागेल. विश्वामित्रांची आज्ञा श्रीरामांनी शिरसावंद मानली. त्यांनी सूर्यास्ताआधी त्या राजाला मृत्यूदंड देण्याची शपथ घेतली. यावर भयभीत झालेल्या राजाने अंजनी मातेकडे धाव घेतली. मातेला सगळं काही सांगितलं आणि आपल्या प्राणांचं रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा अंजनी मातेने हनुमानाला त्या राजाच्या रक्षणाचा आदेश दिला. हनुमानाने श्रीरामांची शपथ घेऊन सांगितलं की मी राजाचं संपूर्ण संरक्षण करेन. पण जेव्हा त्यांना समजलं की भगवान श्रीरामांनी राजाला मृत्यूदंड द्यायची शपथ घेतली आहे, तेव्हा हनुमान संकटात पडले. त्यांना एकाच वेळी राजाचे प्राण वाचवून आईला दिलेलं वचनही पूर्ण करायचं होतं आणि श्रीरामांना विश्वामित्र ऋषींच्या शापापासून वाचवायचंही होतं. अखंड रामनामात राहणाऱ्या हनुमानांना एक युक्ती सुचली. त्यांनी राजाला शरयू नदीच्या तीरावर जाऊन रामनामाचा जप करायला सांगितला आणि ते स्वतः सूक्ष्म रूपात राजाच्या पाठीमागे लपून बसले. श्रीराम त्या राजाला शोधत शोधत नदीच्या तटावर पोहोचले. तेव्हा त्यांनी बघितलं की राजा राम राम असा जप करत आहे. तेव्हा श्रीरामांनी विचार केला, अरे, हा तर भक्त आहे आणि मी भक्ताचे प्राण तर घेऊ शकत नाही. श्रीराम तसेच परतले हे पाहून विश्वामित्र आणखीन संतापले. श्रीरामांनी त्यांना राजाला शासन का दिलं नाही याचं कारण सांगितलं. तरीही विश्वामित्र आपल्या म्हणण्यावरच अडून राहिले. त्यामुळे श्रीरामांना पुन्हा एकदा राजाचे प्राण घेण्यासाठी शरयू नदीच्या तीरावर जावं लागलं. यावेळी हनुमानाच्या सांगण्यानुसार राजा जय सीताराम, जय सीताराम, जय हनुमान, जय हनुमान असा जप मोठ्या तल्लीनतेने करत होता. श्रीरामांनी ते बघितलं आणि विचार केला, हा तर माझ्या नावाबरोबर शक्तीचा आणि भक्तीचाही जय जयकार करत आहे. अशा वेळी याला कोणतंही अस्त्र शस्त्र मारू शकत नाही. धर्मसंकटात सापडलेले श्रीराम या प्रसंगामुळे स्वतःच मूर्छित झाले. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी विश्वामित्रांना सल्ला दिला की रामाला अशा प्रकारे तुम्ही संकटात घालू नका. तुम्हाला दिलेल्या वचनाचं पालन करण्याची इच्छा असूनही तो रामनाम जपणाऱ्याला मारू शकणार नाही. कारण रामनामात एवढी ताकद आहे ज्यापुढे प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम रामाचंही काही चालू शकणार नाही. हे ऐकल्यावर विश्वामित्रांनी श्रीरामांना आपल्या वचनातून मुक्त केलं. राजाचे प्राण वाचले हे पाहताच हनुमान आपल्या वास्तविक रूपात आले.
त्यांनी रामाच्या चरणावर लोटांगण घातलं. हनुमानाला जवळ घेत प्रभू श्रीराम म्हणाले, मारुतीराया, या प्रसंगातून तू सिद्ध केलं की भक्तीच्या शक्तीने आराध्याला नेहमीच चिंता येतं. खरा भक्त हा भगवंतापेक्षा नेहमी मोठा असतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.